लोडशेडिंगचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मग आता तुम्ही सांगा मला, जर शेतकऱ्यांकडून डिझेल दिलं मग पंप कसे काढणार? जसं तुमच्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी वाहनांसाठी 5% राखीव आहे, तसं शेतकऱ्यांसाठी 25% राखीव आहे. किंवा बॉटलमध्ये अथवा अशा त्यांना दिलेल्या आम्ही भांडे होतो. मात्र साहेब आता हा पेट्रोल पंप आमच्या सव्वाशे पंप आहे. आता मी स्वतः 3 एकर मिरची लावलेली. आता याला कमीत कमी 1 दिवस जर चालू असेल मी टाक्या मारायचं 3 एकरला तर 2 लिटर पेट्रोल लागतं. मात्र 2 लिटर पेट्रोल तर आम्हाला कॅनमध्ये भेटत नसतं. मग आम्ही पंप घेऊन फवारणी पंप घेऊन पंप जायचं का तिथे 3 तास लाईन लावायची का. शेतकरी चुकीचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकऱ्याला पेट्रोल मिळालंच पाहिजे, शेतकऱ्याला डिझेल मिळालंच पाहिजे. सगळेजणच आणि मॅडम पण याच्यासाठी याचं झालं 3 दिवस ट्रॅक्टर पार परिषद लोक म्हणते डिझेल भेटणार म्हणून 3 दिवस मी शेती मार्ग बंद यावी लोक परिषद सगळ्यांच्या याच्यात काय गैरप्रकार होतो? काही कॅनमध्ये जेन्युइन शेतकऱ्याच्या आडमध्ये काही चुकीचे प्रकार काहीतरी प्रकार त्यासाठी 1000 रुपये शेतकऱ्याला लागत पण काय करता श्रीमंत आपल्या एखादा पदाधिकाऱ्याला एखादा पक्ष त्याला तुम्ही टँकर उपलब्ध करून देऊ राहिले. आणि इकडे आपल्याला 100 रुपये दिले जात नाही. काय अडचण नाही आली तर ती फक्त अर्ध्या तासात करून देतो. आता आवश्यकता नाही, तुम्ही काय थांबू नका, आम्ही करून घेऊ. कॅनमध्ये घेऊ नका म्हणता मॅडम. मला कसं कॅनमध्ये गेल्याने हे पेट्रोल पंप आणि पंपावर घेऊन जावे. आता साहेब हे तुम्हाला सत्य परिस्थिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम यांनी काल एक पत्र काढलं की कोणत्याही व्यक्तीस कॅन, बाटली, प्लास्टिक आणि कंटेनर किंवा इतर सेल किंवा बैलगाडीमध्ये शेतकऱ्यांना डिझेल अथवा पेट्रोल देण्यात येऊ नये. खरं तर मॅडम तुम्हाला येशीत बसून असे आदेश काढायला थोडीफार लाज वाटली पाहिजे. आज शेतकऱ्यांची पेरणी अवघ्या 15 दिवसांनी येऊन ठेवली आहे आणि शेतकऱ्यांनी भोकरदन तालुक्यामध्ये खरं तर मिरचीचा हब म्हणून ओळखला जाणारा भोकरदन तालुका आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना जर फवारणी करायची आणि तुम्ही जर कॅनीत आणि बाटलीत जर डिझेल पेट्रोल देणार नसाल तर आम्ही पंप घेऊन पेट्रोल पंपावर जायचं का? ट्रॅक्टर तिथं घेऊन जायचं का? आज रात्री 12 वाजेपासून तिथं ट्रॅक्टर चालक असतील, शेतकरी असं कॅनने घेऊन बसलेले. मात्र तुमचे पंप चालक असतील, तुमच्या आदेशामुळं शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल पेट्रोल देत नाहीये. शेतकरी उपाशी मरतोय. आज लाखो रुपये शेतकऱ्यांनी खर्च करून मिरची उत्पादन शेतकऱ्यांनी मिरची शेतामध्ये टाकली आणि तुम्ही म्हणता की कॅनमध्ये देऊ नका. आज तुमच्या लाईन वेळेवर शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी येत नाही. मग ते 2 क्विंटलचं वजनाचं मशीन इथं आणून आम्ही डिझेल आणि त्यामध्ये इंधन भरायचं का? असे आदेश काढताना एसीमध्ये बसून आदेश काढताना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे. कारण प्रत्यक्ष बांधावरची परिस्थिती वेगळी असते आणि एसीत बसून काढलेले निर्णय वेगळे असतात. त्यामुळं एसीत बसून मुबलक साठा आहे असं म्हणल्यापेक्षा शेतकऱ्यांना इथं प्रतिसाद येऊन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्या, खत उपलब्ध करून द्या. कारण एकीकडं देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं 2022ला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. मात्र दुप्पटचं सोडा, तुम्ही देश आर्थिक संकटात तुमच्या धोरणामुळे ढकलला आहे. त्यामुळं राज्यकर्ते असतील, शासनकर्ते असतील किंवा अधिकारी कर्मचारी असतील यांनी सुद्धा भानावर येऊन शेतकऱ्यांना कसं सहकार्य करता येईल, शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल कसं उपलब्ध करून देता येईल
याकडे जातीने लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोलसाठी कुठलाही पिळवणूक करण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे. हे सरकार आणि हे शासनकर्ते, राज्यकर्ते, आमदार, खासदार, पालकमंत्री सगळे झोपेचे. त्यामुळे आज तहसीलदारांच्या माध्यमातून त्या राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं यांनी घेतलेलं झोपेचं सोंग ते जागी व्हावं म्हणून आम्ही आज फवारणी पंप तरी यांचं डोकं जर उजळत नसेल तर सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी रस्त्यावर येतील आणि आपल्याला घरात मारतील. आता शेतकऱ्यांचा अंत सरकार ठिकाणी शेतकऱ्यांना पेट्रोल भेटत नाही, शेतकऱ्यांना या ठिकाणी डिझेल भेटत नाही. शेतकऱ्यानं करायचं तरी काय? कलेक्टर साहेबांचे सक्त निर्देश आहे की कुठल्याही कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये. ज्या शेतकऱ्यांचे पंप विहिरीवर फिट केलेले असतील त्या शेतकऱ्यांनी का पंप काढून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आणायचे का? या विदारक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं मला शोकांतिका वाटते की भारत आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना आपले पंतप्रधान या ठिकाणी विदेश दौरा करतात. तुमचा विदेश दौरा या मला मान्य आहे साहेब, तुम्ही देशाच्या हितासाठी विदेश दौरा करताय, पण तुम्ही त्या ठिकाणी मेलोनी मॅडमला मेलोडी चॉकलेट गिफ्ट देताय. त्या ठिकाणी खरं तर तुम्ही खिदळून खळखळ हसताय. या भारत देशावर पेट्रोलचं डिझेलचं संकट असताना या भारत देशावर रब्बी हंगामाच्या वेळेवर शेतकऱ्याला पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही. अशा वेळेला तुम्ही विदेश दौरे करता. तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्हाला तिरस्कार नाही, तुमच्या विदेश दौऱ्याचा आम्ही विरोध करत नाही, पण तो विदेश दौरा करत असताना खरं एक माणूस म्हणून तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे, लज्जा वाटली पाहिजे की आपला भारत देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असताना माझा शेतकरी रब्बी हंगामाचे त्याला शेत तयार करायचे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मेलोडी चॉकलेट